काय म्हणता वाटतं सापत आपल्या मी ब्लॉग म्हणून तुमच्या आता आपण आला तर बसला अपलोड आणि आपले करायचे कालचा ब्लॉग अपलोड मग का ब्लॉगवर झाला अपलोड चला सीधा खालतो मग आपण कॉलेजला पण जायचं होता ना मग का उठलं सीधा आपण ट्युशनला आपली बिल निघलं सीधा आपण कॉलेजवर जायसाठी मग आपल्या इथं तर येतेस मग काय निघलं दोघं पटकन आला मग कॉलेजच्या बाहेर सीधा कॉलेजच्या बाहेर भेटला आपली कुठे मग काहीले पण ब्लॉग घेणं जरुरीच आहे मग का ब्लॉग घेतला ना सीधा कॉलेज मी दोघं पण का क्लासमधनं आता सुट्टी पण झाली बा मग का निघला पटकन कॉलेजच्या बाहेर कॉलेज तर आपलं पाहतात तुम्ही हरच्या ब्लॉगमध्ये मग का आला सीधा घरी घरी आणून आपल्या रूममध्ये आला सरळ मग आपलं थोडं बहुत लिहायचं पण होता मग का पटकन लिहून घेतला अरे लिहून वगैरे तेवढं शिवमभाऊचा फोन आला शिवमभाऊ म्हणते का सोडून दे म्हणते ओळखीले मग आला शिवमभाऊच्या घरी मग का पटकन बसलं शिवून दोघं पण आला सीधा आम्ही रेल्वे स्टेशनवर तिकीट वगैरे काढला मग तेवढं ट्रेन पण आली मग का शिवमभाऊ पटकन बसला वगैरे निघलो बघ मग घराकडे जायसाठी कारण शिवमभाऊ चालला तर मुंबईला मग तिथून आला आपण सरळ पंपावर कारण आपली बिल लागली ती भूक मग का पटकन आपल्या बिलाची भूक मोठं निघला सीधा घराकडे जायसाठी मग रोडमध्ये आपला दर्गा दिसला मग का दर्गाची दर्शन वगैरे घेतला आणि आम्ही आला सीधा घरी मग का तेवढं घरी नाही पोहोचू शकतो काका म्हणते का आपल्या खातले जायचं म्हणते कायसाठी तुम्हाला सांगतो समोर मग का पोचला खातमध्ये आलो दुकानामध्ये सरळ आपला विकास काय का माहित नाही बघितली दोघं पण एकामेकालाच मारत होते मग तेवढंच भूषण काका पण आला मग त्याला पण ब्लॉग म्हणून घेऊन टाकला मग आपण निघलं तर आम्ही तिघं पण मार्केटमध्ये मला घ्यायचं होता मटन मग काय आला पटकन मटन वगैरे घेतलं आणि बाई ना आम्हाला सीधा रविकाच्या दुकानात वापस मग काय दुकानावर गेले होते मग रविकाला आम्ही दोघं पण निघलो मग आम्हाला हॉटेलमध्ये जायचं होतं मग काय आला पटकन हॉटेलमध्ये आणि पाऊस पाहिजे आम्ही पहिले जेवले जायला तर यायच्या पहिलेच मग काय आला होती हॉटेल जेवण वगैरे केला बाई आणि निघलं सीधा मग आम्ही मग काय बघता त्या कॉलेजच्या पर्यंत असून आपल्याला कॉलेजच्या पर्यंत दाखवता चला मग भेटतं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.